माझं नाव ऋषिकेश प्रदीपराव खिस्ती. मी हॉटेल अन्नपूर्णा प्युरेश पैठण या ठिकाणी चालवतो. सुप्रसिद्ध काळा मसाला स्पेशल आपले हॉटेल आहे. आता मी ह्या व्यवसायामध्ये 2017 पासून आलो. तसं वडिलांचा केटरसचा व्यवसाय तो 2001 पासून त्यांनी पण खूप संघर्ष केला. त्यांनी पण सगळं शून्यातून निर्माण केलं. कंपनीत काम करत होते, कंपनी बंद पडली. त्याच्यानंतर हळूहळू काम सुरू केलं, शिकले आणि त्यानंतर त्यांनी केटरसचा व्यवसाय चालू केला. केटरसचा व्यवसाय चालू केला त्यांनासुद्धा खूप टाईम लागला ह्या स्तरापर्यंत यायला. त्यांनी मग भरपूर संघर्ष केला. स्वतः भाड्याने घरात राहत होते. मग हळूहळू घर घेतलं, हळू इन्व्हेस्टमेंट केली. मग 2017मध्ये माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं होतं. तर मग ते म्हणे आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. तर व्यवसाय टाकायला पाहिजे. मग वडिलांचा केटरसचा व्यवसाय असल्यामुळं मला पण थोडीफार त्यातली माहिती होती. तर आम्ही हॉटेल अन्नपूर्णा थाली रेस्टॉरंट नावाने आम्ही चालू केलं. आपल्याकडे स्टाफ होता चांगला थाली रेस्टॉरंटचा. त्याचा चांगला त्याला प्रतिसाद होता. पण कसं असतं व्यवसाय टाकला आणि तुम्ही जसं सांगितलं त्याला तुम्हाला पूर्णपणे त्यातली माहिती पाहिजे. तुम्हाला 100% तुम्हाला त्यातलं देता आलं पाहिजे. असं नाही आहे तुम्ही आले हॉटेलमध्ये काउंटरवरती बसले, कोणत्या व्यवसायावरती नुसते काउंटरवरती बसताय आणि घरी जाताय, तसं नाही आहे. तुम्हाला पाठीमाग तुमच्या बॅकला काय काम चालू आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचे कामगार काय काम करतो आहे, काम चालूच आहे बाबा, एवढा किती खर्च येतो आहे, किती काय येतं हे तुम्हाला त्याच्यातलं माहिती पाहिजे. हॉटेल इंडस्ट्री तरी तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती पाहिजे. आता आपण बघतो यांनी हॉटेल टाकली म्हणून मी पण हॉटेल टाकणार, मी यांनी कपड्याचं दुकान टाकली मी पण कपड्याचं दुकान टाकणार. अरे तुम्हाला त्यातलं माहिती आहे का, असं आहे का, ते गोष्ट आहे. तर तसंच मग मी 2019ला विचार केला आपण पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेच, तर आपण हॉटेल मॅनेजमेंट केली आणि याच्याबद्दल जर सगळं जाणून घेतलं आहे. वडिलांचा तर आपल्याला सोबत आहेच आहे, वडील आपल्याला शिकवतात आहे सगळ्या गोष्टी. पण आपण थेरॉटिकली नॉलेज आणि प्रॅक्टिकली नॉलेज घेऊन आलो तर मला ठीक आहे. घरच्यांना पण मनवलं आणि हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन केलं. हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन केल्याच्यानंतर कॉलेज प्लस हॉटेल दोन्ही सांभाळून केलं. नंतर मी 5 स्टार हॉटेलला गेलो. ट्रेनिंग तिथून कंप्लीट केली. ट्रेनिंग करत असताना 14 ते 15 तास 16 तास काम केलं. तिथं गेल्याच्यानंतर कळालं आपण तर हॉटेल मालक आहे, पण इथं आपण कामगार आहे. आपली अवकात काहीच नाही आहे. ते खरंच योगेश सर म्हणे तुम्ही अवकात काय आहे तिथं कळायला पाहिजे. तिथं गेल्याच्यानंतर मला कळालं मी काय आहे तिथं. मी काहीच नव्हतो. मला त्यातलं नाही नॉलेज नव्हतं, काही नव्हतं. त्यांनी मला म्हणजे तिथं पण मला चांगले शेफ वगैरे भेटले. त्यांनी मला शिकवलं, मदत केली. असं असं करायचं, किचनमध्ये काम कसं करतात, काय करतात, सगळे म्हणजे सगळं अभ्यास करून घेतला. नंतरच ट्रेनिंगमध्ये सर्व्हिसमध्ये गेलो. FMB सर्व्हिस असती, फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस, तिथं सर्व्हिस केली. तिथे सर्व्हिस करत असताना आता आपण आपली हॉटेल आहे, पण आपण याच्यापेक्षा अजून कशी सर्व्हिस करू शकतो, 5 स्टार हॉटेलला कशी सर्व्हिस देता येते, कशी देतात ते आपण आपल्या आपल्या हॉटेलमध्ये कसं करू हे मी त्याचं सगळं जाणून घेतलं. मग तसंच मला जॉब ऑफर पण होती त्यांची, ॲज अ शेफ म्हणून तू जॉब कर म्हणून. मी असे पण केली. पण अजून एखाद वर्ष आपण जॉब पण करू, तसं हॉटेल पर्यटनला चालूच आहे आणि ते पण करता येईल. तसंच मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊननंतर मग सगळेच आपल्या घरी आले. घरी आलो, हॉटेल पण बंद झाली जी होती ती. बंद म्हणजे ती सध्या चालूच होतं, पण सगळं बंद असल्यामुळं सगळं हे होतं. आणि ती जी हॉटेल होती आपली ती रेंटनी होती. रेंटनी असल्यामुळं त्याचं पण आपल्याला रेंट चालूच होता. ते सगळं असताना काहीतरी करायचं. हॉटेलला असताना शिकलो, कॉलेजला असताना शिकलो, तर मी त्याचं इन्व्हेंट कसं करता येईल. मी काही घरी असताना घरी काही नवीन प्रकार घरी बनवून खाऊ घालायचो, घरच्यांना मित्रांना खाऊ घालायचं. हॉटेलमध्ये यायचो सकाळी काहीतरी कटिंग वगैरे शिकून घ्यायच्या, कटिंग करायची, हे करायचे. व्हेजिटेबल कट्स असतात ते कसे करतात, अजून नवीन कसं बघता येईल. यूट्यूबवरती जे प्रोफेशनल शेफ आहेत ते कसे त्या रेसिपी शिकल्या. वडिलांचा केटरचा व्यवसाय, वडिलांना एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडून काही मी गोष्टी शिकलो. आपण कसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तसंच मग हळूहळू लॉकडाऊन कमी होत गेलं आणि मग आपण घरच्यांनी विचार केला की आता असं सगळं लॉसमध्ये आहे. आता एक वर्ष आपण घरून पैसा दिला आहे हॉटेलला, आता आपण बंद करू. ठीक आहे, बंद करता येईल, पण 1 महिना आहेच. 1 महिन्यात आपण काहीतरी केलं पाहिजे. 1 महिन्याच्या टाईपमध्ये मी काय केलं, नाश्ता चालू केला. मिसळपाव वडिलांकडनं मी मिसळच्या आपण युनिकनेस कसा आणता येईल तसं ते त्यांच्याकडून शिकलो. मिसळपाव, रस्सावडा ह्या गोष्टी कस्टमरपर्यंत दिल्या. मग मी सोशल मीडिया मार्केटिंग केली. सोशल मीडिया तर मार्फत मी नवीन भाज्या, नवीन पंजाबी डिशेसचं चालू केलं. चायनीज शिकलेलं होतं, चायनीज चालू केलं. तंदूरमध्ये चालू केलं आणि त्याचं प्रोत्साहन येत गेलं. त्या टाईमला तर डायनिंग बंद होती, पण सर्व्हिस चालू होती. तुम्ही होम डिलिव्हरी देऊ शकता, पार्सल टेकअवे चालू होतं. मग त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. सोशल मीडिया मार्फत मी ह्या गोष्टी सगळ्या चालू केल्या. तसंच करत गेलो. मग डायनिंग चालू झाली. कस्टमर जे ऑनलाईन घेत होते आपल्या हॉटेलमध्ये येऊन खायला सुरुवात झाली. कस्टमर आपल्यापर्यंत येत गेलं, फॅमिलीज येत गेल्या. टुरिस्ट जे होते जुने थाळीला जे येत होते ते परत आले.
जो पर्यटक आहे, पैठण म्हणल्यावरती पर्यटन नगरी आहे, नाथांची भूमी आहे, त्यामुळं भरपूर येतात. जायकवाडी डॅम आहे तसे येतात. ते येत गेले. त्यांना आपण नवीन पंजाबी डिशेसमध्ये कन्वर्ट केल्यानंतर सगळ्या नवीन नवीन प्रकार खाऊ घातला. तर मग घरच्याचा म्हणजे वडिलांना मी म्हटलं आपण काहीतरी इथे युनिकनेस चालू करू. माझं पण हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे, आपण काहीतरी चालू केलं पाहिजे. तर मग काळा मसाल्यात घरगुती मसाला कसा बनवता येईल तसं चालू केला. घरगुती मसाला बनवला. काळ्या मसाल्यासाठीचा काळा मसाला, काळा ग्रेव्ही कशी बनवता येईल ती चालू केली. मग आपण नवीन एक रेसिपी तयार करू. मग मोदक आमटी चालू केली. तिथून मोदक आमटी ही आपण एक हे केली, चालू केली. तसंच मग नवीनमध्ये क्रीमी चीज पनीर ही भाजी मी चालू केली. ही एवढी टॉप सेलिंगमध्ये आहे अजून पण. आणि गावातल्या हॉटेलला त्या भाजीसाठी कस्टमर येत होतं. काळा मसाला प्लस त्या भाजीसाठी कस्टमर येत होतं. ते चालू केलं. तर मी किचनमध्ये 2.5 ते 3 वर्ष मी स्वतः ऑर्डर मारत होतो. ॲज अ कुक म्हणून मी स्वतः काम केलं. माझ्यासोबतच्या मुलाला मी कटिंग वगैरे शिकवल्या, व्हेजिटेबल कट कशी करायची, पनीरची कटिंग कशी करायची ते शिकवलं. तंदूर पण चालू केला. वेटर होता माझ्याकडे, त्या मुलाला मी सर्व्हिस कशी करायची, फास्ट हॉटेलला सर्व्हिस कशी असते बाबा, तुला प्रॉपर इंग्लिश सर्व्हिस काय असतं, प्रॉपर प्लॅटर टू प्लेट कशी सर्व असते, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो होतो. त्या मुलाला शिकवल्या. आपल्याला येतं आहे पण आपल्या मुलांना पण आलं पाहिजे, आपल्याकडे जे जॉब करतात त्यांना पण आलं पाहिजे, ते पण पुढं ग्रोथ करतील. तर त्यांनासुद्धा शिकवलं ह्या गोष्टी. स्वतः 2-3 वर्ष काम केलं किचनमध्ये. त्याच्यानंतर मग टीम तयार केली आणि मुलांना शिकवत टीम तयार केली. चांगलं त्याचं प्रोत्साहन मिळालं. आणि मग तिथून हॉटेलमध्ये जागा पुरत नव्हती. छोटी हॉटेल होती आपली, एक 40ची सिटिंग होती, पण ती जागा पुरत नव्हती. मग माझं एक स्वप्न होतंच की आपण हॉटेल करू. तर आपल्याला डोक्यामध्ये एवढं होतं, आपल्याला प्रॉपर आपल्याकडं फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन पाहिजे, AC हॉल पाहिजे, असं वेगळं आहे, असं सगळ्या गोष्टी पाहिजे. प्युअर व्हेजमध्ये सगळं करायचं आहे आपल्याला, असं करायचं आहे. मग प्युअर व्हेजमध्ये म्हटल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करू शकतो, युनिकनेस आणू शकतो. तर मग घरच्यांना म्हटलं आपण करू. तशीच एक जागा भेटली. ही आपण 2022ला आपण ही हॉटेल चालू केली. तर ती जागा भेटली. विदाऊट इंटेरियर डिझायनर आम्ही ही हॉटेलचं पूर्ण प्लॅनिंग बनवलं. वडिलांनी मी मिळून दोघांनी हे केलं. मोठ्या भावाची पण साथ होती खूप. आईवडिलांनी पण मदत केली खूप हॉटेल ही चालू करण्यासाठी. मग इथं ह्या हॉटेलला स्पेशल गार्डन, फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळायची व्यवस्था, AC हॉलमध्ये फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन, नॉन AC हॉल रेग्युलर कस्टमरसाठी. किचनमध्ये प्रत्येक सेक्शन वेगळं. आपल्याकडं तर किचन तिथं छोटं होतं, पण ह्या हॉटेलमध्ये आपल्याला प्रत्येक वेगळं सेक्शन पाहिजे. इंडियन सेक्शन वेगळं, चायनीज सेक्शन वेगळं, तंदूर सेक्शन. आपल्याला गर्दी पडल्याच्या नंतर पळपळ नाही झाली पाहिजे. कसं म्हणतो तुम्ही, खूप गर्दी पडली, इथं काहीच नाही, मॅनेजमेंट नाही आहे, प्रॉपर मॅनेजमेंटवालं हॉटेल मी इथं चालू केलं. तसं केलं. 2022ला या हॉटेलची ओपनिंग केली की नवीन नवीन गोष्टी चालू केल्या. इथं काळा मसाला खूप प्रसिद्ध झाला आपला. मोदक आमटी म्हणून आपली काळा मसाला स्पेशली खूप फेमस झाली. बाजरी भाकरी, ज्वारी भाकरी, मग क्रीमी चीज पनीर होतीच. त्याच्यानंतर सोबत अजून नवीन नवीन भाज्या चालू केल्या. तंदूरमध्ये तंदूर आपल्याकडे गावातल्या हॉटेलला चहा कमी होतं, पण तंदूरमध्ये काही करू शकत नव्हतं. इथं काय करता येईल अजून, तंदूरमध्ये केलं. इथंसुद्धा मी माझ्या दिवसातले 14 तास स्वतः देतो. माझ्या पूर्ण व्यवसायामध्ये माझे पूर्ण 14 तास देतो. असं नाही आहे की आलो हॉटेलला बसलो आहे काउंटरवरती, तसं नाही. आपण हॉटेल टाकली आहे, आपण आपल्या जिद्दीवरती केलं आहे, तर आपण पण 14 तास आपण हॉटेलमध्ये दिले गेले पाहिजे, असं म्हणून मी पूर्ण टाईम दिला. आणि आज सक्सेस हॉटेल आपण चालवतो आहे. हे मी अजून बाकीच्या तरुण पिढींना पण मी सांगेल, तुम्ही व्यवसायामध्ये उतरताना तुम्ही पूर्णपणे बॅकअप आणि तुम्ही पूर्ण नॉलेजसोबत तुम्ही व्यवसायात उतरलं पाहिजे. असं नाही की तुम्ही व्यवसाय चालू केला, तुम्हाला काही माहिती नाही आहे, 2-3 महिन्यात तुमचा व्यवसाय बंद करता, असं नाही केलं पाहिजे. पूर्णपणे तुम्ही व्यवसायामध्ये द्या. मला सांगा, पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणामुळे या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे, मोठं शहर आहे आणि आपलं हॉटेल हायवेवर आहे. तर आपल्याला असं वाटलं नाही का की आपण नॉनव्हेज हॉटेल सुरू करावं, प्युअर व्हेजच का सुरू केलं, याच्या मागचं काय कारण? नॉनव्हेज आपला व्यवसाय पहिल्यापासून केटर्स असल्यामुळे प्युअर व्हेजमध्ये आपण सगळं केलं. आपलं गावातलं हॉटेल पण प्युअर व्हेज होतं. आणि नॉनव्हेज सगळ्याच जागेवर भेटतं. तर नॉनव्हेज म्हटलं तर आता कसं आहे, पैठण शहरात म्हटलं नॉनव्हेज तर बार आला, मग ड्रिंकवाले आले, तर फॅमिली तिकडे येणार नाही. आणि प्युअर व्हेजमध्ये आपण शुद्ध शाकाहारीमध्ये आपण काळा मसाला, जसे नॉनव्हेजला जागे गेलं काळा मसाला स्पेशल मटन असं म्हणतो, तसं आपण इथं ह्या हॉटेलला आपण प्युअर व्हेजमध्ये काळा मसाल्यामध्ये काय स्पेशल करू शकतो असा विचार केला आम्ही. त्याच्यामुळे प्युअर शुद्ध शाकाहारीमध्ये काळा मसाला स्पेशल मोदक आमटी आम्ही चालू केली. आणि हेच हायवेवरती त्याचा खूप प्रतिसाद मिळाला आम्हाला. धन्यवाद. आपल्या 2 उद्योजकांनी आपल्याला ही व्यवसायाबद्दलची माहिती दिली, ही आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला फॉलो जरूर करावा. धन्यवाद.